नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लुक, सी, वॉच यांच्यामधला फरक काय आहे, डिफरन्स काय आहे ते आज आपण शिकणार आहोत. बऱ्याच वेळा आपल्याला लुक वापरायचा, सी वापरायचा की वॉच वापरायचा हेच आपल्याला कळत नाही. मग बघा, आता यामध्ये पहिला जो आहे सीचा अर्थ होतो पाहणे किंवा दिसणे. मग या सीचा वापर कधी करायचा तर समथिंग कम्स टू युअर आईज नॅचरली विदाऊट एफर्ट, म्हणजे एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर कुठलेही कष्ट न घेता आपोआप येते. म्हणजे आपण त्या गोष्टीकडे स्वेच्छेने बघत नाही, तर ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर अचानक येते, आपोआप येते, तेव्हा तुम्हाला सीचा वापर करायचा आहे. मग बघा, एक्झाम्पल बघा, आय सी अ बर्ड इन द स्काय. आय सी अ बर्ड इन द स्काय म्हणजे मी आकाशामध्ये पक्षी बघतोय, पाहतो. तुमचं लक्ष आकाशाकडे जातं, तुम्ही काही त्या पक्षाकडे विशिष्ट उद्देशाने बघत नाही, अचानक तो पक्षी तुमच्या डोळ्यासमोर येतो. मग त्यावेळेस तुम्ही त्याला ते वाक्य बनवताना त्या ठिकाणी सीचा वापर करायचा आहे. त्याच पद्धतीने आय सॉ हिम इन द मार्केट. सीचा भूतकाळ झाला सॉ. लक्षात घ्या, आय सॉ हिम इन द मार्केट, मी त्याला बाजारामध्ये पाहिलं. म्हणजे मी काही त्याला पाहण्यासाठी बाजारात गेलेलो नव्हतो, तो अचानक माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी त्याला पाहिलं. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर आपोआप येते, त्यावेळेस तुम्हाला सीचा वापर करायचा आहे, पाहणे या अर्थाने. पुढचं आहे लुक, बघणे, पाहणे, डोळ्यांना जाणीवपूर्वक पाहायला लावणे. टू लुक ॲट समथिंग पर्पजली इंटेन्शनली, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक बघणे किंवा आपल्या डोळ्यांना पाहायला लावणे. बघा, मग शिक्षक आपल्याला नेहमी म्हणतात लुक ॲट द बोर्ड, लुक ॲट द ब्लॅकबोर्ड, म्हणजे ते आपल्याला आज्ञा देतात की तुम्ही या फळ्याकडे बघा, जाणीवपूर्वक बघा, इंटेन्शनली बघा, पर्पजली बघा. त्या पद्धतीने लुक ॲट दिस पिक्चर, आपला मित्र आपल्याला सांगतो अरे लुक ॲट दिस पिक्चर, म्हणजे तो आपल्याला त्या पिक्चरकडे जाणीवपूर्वक बघायला लावतो, लक्षपूर्वक बघायला लावतो. त्यावेळेस तुम्हाला बघण्यासाठी किंवा पाहण्यासाठी लुक हे वर्ब वापरायचं आहे. पुढचं आहे वॉच. वॉच म्हणजे निरीक्षण करणे, लक्ष देऊन पाहणे, याचा पण अर्थ पाहणेच होतो. पण कधी टू लुक ॲट समथिंग फॉर अ लाँग टाईम विथ अटेन्शन, मुवमेंट इन्वॉल्ड, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे खूप वेळ पाहणे, लक्ष देऊन पाहणे, त्यावेळेस आपल्याला वॉच या शब्दाचा वापर करायचा आहे किंवा व्हर्बचा वापर करायचा आहे. बघा, मग आय वॉच टी व्ही एव्हरी डे, मी रोज टी व्ही बघतो. फॉर अ लाँग टाईम बघितलं आहे आपण, फॉर अ लाँग टाईम, खूप वेळ आपण त्या टी व्हीकडे बघत असतो, त्यामुळे त्यामध्ये मुवमेंट इन्वॉल्ड असते, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी हालचाल होत असते आणि त्या गोष्टीकडे आपण खूप वेळ बघत असतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वॉच या वर्बचा वापर करायचा आहे. दे आर वॉचिंग अ मूवी, ते सिनेमा पाहत आहेत, ते चित्रपट पाहत आहेत, म्हणजे त्या ठिकाणी खूप वेळापासून ते चित्रपट पाहत आहेत. मग ज्यावेळेस अशी सिच्युएशन असेल, आपण एखादी गोष्ट खूप वेळ बघतोय आणि त्यामध्ये मुवमेंट इन्वॉल्ड आहे, त्यावेळेस आपल्याला ते वाक्य बोलण्यासाठी किंवा तो शब्द बोलण्यासाठी किंवा त्या ठिकाणचं जे असलेलं जे व्हर्ब आहे ते सी आणि लुक न बोलता आपल्याला काय बोलायचं आहे, वॉच बोलायचं आहे. अशा पद्धतीने आपण आज लुक, सी, वॉच हे जे 3 व्हर्ब आहेत यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो या ठिकाणी पाहिलेला आहे. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.